छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय शरददादा सोनवणे, आदरणीय दाते सर, व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर, आपले इरिगेशन विभागाचे अधिकारी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नानोर साहेब आणि त्यांची सर्व टीम, इथं अनेक लोकप्रतिनिधी स्थानिक आलेले आहेत, सर्व पत्रकार। मी अधिकचा वेळ घेणार नाही, पण हे जे पाणी आपण जुन्नर आंबेगाव परिसरात पाहतो आणि जवळपास 247 किलोमीटर लांबपर्यंत हा कुकडी कालवा जातोय, 7 तालुके आणि 3 जिल्हा यामध्ये पाणी पुरवण्याचं काम हे पूर्वीपासून अनेक नेत्यांनी केले, म्हणून हे आपल्याला आज शक्य दिसते। त्यामध्ये प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण साहेबांनी येडगाव धरणाची निर्मिती केली। त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील, वल्लभशेठ बेनके, तर तेव्हापासून आदरणीय जांभरशेठ तांबे होते, दिलीप भाऊ ढमढेरे, दशरथराव काकडे, वल्लभशेठ बेनके साहेब, नंतर बाळासाहेब दांगट, नंतर शरददादा सोनवणे आणि मी असे आम्ही आजपर्यंत आपल्या तालुक्याचं पाण्याचा साठा कसा वाढेल आणि त्याचं आपलं नियोजन कसं करता येईल याच्यात आम्ही बारकाईने आजपर्यंत लक्ष पाहिलेलं आहे। पण आता परिस्थिती आपल्याला उपयुक्त साठा आणि त्याच्यावर असलेली डिमांड याच्यामध्ये खूप मोठा स्ट्रेस आहे आणि तो स्ट्रेस जो आहे तो आपसुकच इरिगेशनच्या अधिकाऱ्यांवर निघतो। पण तुम्ही जर ह्या त्या पुढाऱ्याचं ऐकून इकडं तिकडं जर नियोजन बिघडवलं तर त्याचा त्रास नाक शेतकऱ्यांना पण होतो आणि तुम्हाला पण। आजचा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे। जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो। विखे पाटील साहेबांनी जन जागृती व्हावी, साक्षरता व्हावी, त्याचा उल्लेख बाळासाहेब आवटेंनी ते केला, त्याच्याकरता हा कार्यक्रम। कार्यक्रमाचं नाव आहे गोदा ते नर्मदा, म्हणजे गोदावरी ते नर्मदा, पण पूजनाला सुरुवात केली कृष्ण खोऱ्यातून। म्हणून माझी जर कृष्णाचं नाव ऍड झालं असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं। एवढंच मला सांगायचंय। विखे पाटील पण कृष्ण खोऱ्यात आहेत, आम्ही सगळे कृष्ण खोऱ्याचे लोकप्रतिनिधी आहेत। अहिल्याबाई होळकरांची चोरणी सुद्धा कृष्ण खोऱ्यावर तिथं पाणी आहे, म्हणून ते नाव असतं तर आम्हाला निश्चित प्रकारे बरं वाटलं असतं। आता ह्या कुकडी प्रकल्पाचं फेर जल नियोजनाचं प्रोग्राम चालू आहे। फेर जल नियोजनामध्ये पश्चिमेचं पाणी काही प्रमाणामध्ये आपल्या कुकडी प्रकल्पामध्ये दातेसर वाढणार आहे। आता ते जे पाणी वाढणार आहे ते कोणाला द्यायचं याच्यावर भांडणं होणार आहे। 12 डिमांड आतापर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि जलसंपदा विभागाने केले आहे, पण आमचं असं मत आहे की सगळी धरणं आमच्या जुन्नर तालुक्याचे आहेत, आमच्या जमिनी गेलेत, आमच्या इथली जी डिमांड आहे ती पहिली फुलफिल झाली पाहिजे, ज्यामध्ये कोपरे मांडव्याचा बंधारा असेल आणि आले पाटावरचं पाणी असेल। हे इरिगेशनचे डिपार्टमेंट तुम्ही आहेत, तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतो। पण आमची डिमांड फेर जल नियोजन मध्ये पहिली आमच्या जुन्नर तालुक्यात व्हायला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की 2018 साली नेटवर्क धरण कुकडी प्रकल्पातून वगळला त्याच्याबद्दल काय आमचं म्हणणं नाही, पण ते जे 100 MCFTचं धरण वगळल्यानंतर त्याचं पाण्यामध्ये कर्जत, जामखेड त्या परिसराचे प्रकल्प ऍड, काही गरज नव्हती तिकडचे ऍड करायची। पाण्याचा साठा जेवढा आहे त्याच्यात अजून जर वाटेकरी वाढवली तर हे यांच्या भांडणं होणार आहे। म्हणून पुढचं फेर जल नियोजन होताना जुन्नर तालुक्याचा गांभीर्याने विचार सरकारने केला पाहिजे। आपले दोन्ही आमदार त्याचा निश्चित प्रकारे चांगला विचार करून पुढे काम करतील। मला अजूनही लोकांना विनंती करायची आहे, भारत हा लोकशाही देश आहे, प्रत्येकाला या देशामध्ये स्वतंत्र आहे, स्वातंत्र्य वागू शकतो, त्याचे ते अधिकार आहेत, पण त्या अधिकाराबरोबर प्रत्येकाची जबाबदारी सुद्धा आहे। प्रत्येकाने ज्याची त्याची जबाबदारीनुसार त्याचं पालन केलं तर कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही। तर त्याच्यामध्ये जर ओढाताण करायचा प्रयत्न केला त्याचं भांडण्याशिवाय दुसरं काय होणार सुद्धा नाही। अजून एक कळीचा मुद्दा आपल्या कुकडी प्रकल्पात आहे, तो डिंबे ते मांडवडे बोगद्याचा। बोगदा व्हावा याला विरोध नाही, पण ज्या पातळीवर बोगदा करण्याचं काम चालू आहे आता त्याचा आम्हाला कडाडून विरोध आहे। तो जर बोगदा खालच्या पातळीवर जर झाला तर DLBC पूर्णपणे बंद पडेल आणि आर्वी, गुंजरवाडी, येडगावचा काही भाग, नारायणगाव, वारवाडी या गावांना त्याचा फटका नाहक सहन करावा लागणार आहे। म्हणून ते डिंब्या ते माणिकडोह बोगदा करत असताना तुम्ही जुन्नरचे लोकप्रतिनिधी आणि आंबेगावच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच त्याचा निर्णय झाला पाहिजे। नाहीतर एकतर्फी निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सगळेजण आमचे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत, पण आम्ही एकत्र येऊन रस्त्यावर उतरून त्याचा उठाव केल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा अत्यंत
स्तुत्य कार्यक्रम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केला. त्याचे अत्यंत चांगले नियोजन जलसंपदा विभागाचे सर्वच अधिकाऱ्यांनी इथं जे महिला अधिकारी असतील, पुरुष अधिकारी असतील, सर्व तुमच्या स्तरावरचे अधिकारी असतील आणि तुमचे कॅप्टन इथं नरनोर साहेब असतील यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.